हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण भूगोल या घटकावर काही महत्त्वाचे 35 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 मे 1950, 1 मे 1960. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 मे 1960. मित्रांनो, 1 मे 1960 या दिवशी दोन राज्याची निर्मिती झाली. एक आहे गुजरात आणि दुसरा आहे आपला महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 मे 1960. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोदावरी. मित्रांनो, गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत? 34, 36, 37, 35. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 36. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. 1 मे 1960 च्या अगोदर यामध्ये 26 जिल्हे होते आणि त्याच्यानंतर 1 मे 1960 नंतर यामध्ये 10 जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 36. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर, तांबडा समुद्र. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरबी समुद्र. अरबी समुद्र मित्रांनो महाराष्ट्राच्या पश्चिमेलाच नाही तर ह्या पूर्ण भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र पसरलेला आहे. का बरं? कारण या बाजूला पूर्णतः अरब कंट्रीज आहेत, म्हणून या भागाच्या जो काही समुद्र आहे या साईडला त्याला अरबी समुद्र असे नाव देण्यात आले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 5, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अहमदनगर. अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नकाशात पाहू शकता, हा आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर चिखलदरा, माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चिखलदरा. चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगामध्ये प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चिखलदरा. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? धुळे, नंदुरबार, पुणे व सातारा, चंद्रपूर व गडचिरोली, नाशिक व जळगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंद्रपूर व गडचिरोली. मित्रांनो, चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये उत्तम प्रतीच्या लोह खनिजाचे साठे आढळतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चंद्रपूर व गडचिरोली. प्रश्न क्रमांक 8, कोकणातील कोणत्या जिल्ह्यास हापूस आंब्याचे माहेरघर म्हटले जाते? ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर बहुतांश विद्यार्थ्यांना माहीत असेल. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 9, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्याची निवड केली होती? रायगड, प्रतापगड, शिवनेरी, राजगड. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रायगड. रायगड ह्या किल्ल्यावर महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून या किल्ल्याची निवड केली होती आणि या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10,
महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? गरुड, हरियाल, पोपट, मोर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरियाल. हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय आहेत चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर. चंद्रपूर येथे दगडी कोळशाच्या खाणी पाहायला मिळतात. तर मित्रांनो, हे माहीत असायला पाहिजे, चंद्रपूर येथील बल्लारपूर येथे दगडी कोळशाच्या खाणी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये खाणी या भागामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? वाघ, हत्ती, सिंह, शेकरू. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शेकरू. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. मित्रांनो, शेकरू ही एक मोठी खार आहे, खारीचा प्रकार आहे आणि तिला महाराष्ट्र प्राणी याचा दर्जा मिळालेला आहे. हे तुम्ही लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते? मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे. पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. पुणे शहराला तेथील शिक्षण, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून या पुणे शहराला मानले जाते. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती? सह्याद्री, अरवली, विंध्य, सातपुडा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सह्याद्री. सह्याद्री पर्वताला महाराष्ट्रातील सर्वात मोठी पर्वतरांग म्हणून ओळखली जाते. मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, ही जी आहे ही पूर्णपणे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग आहे. या साईडला, या बाजूला, पश्चिम बाजूला कोकण ही सह्याद्री पर्वतरांग आणि या सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेला संपूर्ण महाराष्ट्र पठार बघू शकता. संपूर्ण महाराष्ट्र पठार आहे. तर या महाराष्ट्राचे 3 भाग पडतात. एक आहे कोकण, एक आहे सह्याद्री पर्वत आणि तिसरा आहे महाराष्ट्र पठार. जर तुम्हाला प्राकृतिक महाराष्ट्राचा प्राकृतिक भाग याचा जर अभ्यास करायचा असेल तर या 3 घटकाचा मुख्य तुम्हाला अभ्यास करावा लागते. कोकण, सह्याद्री पर्वतरांग आणि एक आहे महाराष्ट्र पठार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सह्याद्री. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जंगलांचे प्रमाण सर्वाधिक आहे? अमरावती, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली. तर मित्रांनो, या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जंगलाचे प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 16. कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम कुठे होतो? महाबळेश्वर, कराड, सांगली, वाई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कराड. सातारा जिल्ह्यातील कराड येथे कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा संगम होतो. केळीच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? सोलापूर, जळगाव, नाशिक, नागपूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जळगाव. जळगाव हा केळीच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर पर्यायातील सोलापूर काय? सोलापूर सोलापुरी चादरीसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक द्राक्षासाठी आणि लाल कांद्यांसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर तर तुम्हाला माहितीच आहे की ऑरेंज सिटी संत्र्यांसाठी हा प्रसिद्ध असलेला हा महत्त्वाचा जिल्हा आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जळगाव. प्रश्न क्रमांक 18. नाथसागर म्हणून ओळखले जाणारे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? कृष्णा, तापी, भीमा, गोदावरी. मित्रांनो, हा प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी. गोदावरी नदीवर हे जायकवाडी धरण म्हणून धरण बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे स्थित आहे? महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प म्हटला आहे. तर मित्रांनो, हा तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. तो आहे पर्याय क्रमांक 1 तारापूर. तारापूर येथे पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठं स्थित आहे? पालघरमध्ये हे स्थित आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तारापूर. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? कमळ, तामन, जारूल, जास्वंद, गुलाब. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामन.
मित्रांनो, या तामनला आणखी 2 नाव आहेत. एक आहे जारूल, जे की पर्यायमध्ये तुम्हाला दिसत आहे, आणि आणखी एक आहे मोठा बोंडारा सुद्धा या पुलाला म्हटले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ताम्हण. प्रश्न क्रमांक 21. कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने कोणत्या प्रकारची मृदा आढळते? काळी मृदा, पिवळसर मृदा, गाळाची मृदा, जांभी मृदा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जांभी मृदा. जांभी मृदा ही कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने आढळते. तर अतिपर्जन्याच्या प्रदेशात खडकांची झीज होऊन लालसर रंगाची जांभी मृदा तयार होते, जे प्रामुख्याने कोकणात आढळते. प्रश्न क्रमांक 22. राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेले राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भोगावती नदीवर सिंचनासाठी राधानगरी हे ऐतिहासिक धरण बांधण्यात आले होते त्या काळात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 23. घारापुरी एलिफंटा लेणी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, मुंबई शहर, पालघर, ठाणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये ही घारापुरी लेणी पाहायला मिळते. तसेच अरबी समुद्रातील एका बेटावर ही घारापुरी लेणी असून ती रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येते, म्हणून हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? बीड, भंडारा, नागपूर, ठाणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भंडारा. भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. भंडारा हा विदर्भातील एक जिल्हा आहे आणि भंडारा तसेच गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाते. या जिल्ह्यांमध्ये सिंचनासाठी अनेक छोटे मोठे तलाव आहेत. त्या तलावांना मालगुजारी तलाव असे म्हटले जाते. मित्रांनो, हा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मालगुजारी तलाव म्हणून या तलावांना ओळखले जाते या 2 जिल्ह्यामध्ये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भंडारा जिल्हा. प्रश्न क्रमांक 25. अहमदनगर जिल्ह्यातील रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे? भीमा, प्रवरा, गोदावरी, इंद्रायणी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवरा. प्रवरा नदीवर हा रंधा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 26. गरम पाण्याचे नैसर्गिक झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये हे गरम पाण्याचे नैसर्गिक झरे असलेले वज्रेश्वर हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? आंबा, वड, नारळ, पिंपळ. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंबा. आंबा या झाडाला महाराष्ट्राचा राज्यवृक्ष म्हणून घोषित केलेला आहे. तर हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत आणि आंबा हा वृक्ष हा पर्याय एकमात्र योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28. प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्राची किती महसुली म्हणजे प्रशासकीय विभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे? 7, 4, 6, 5. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6. 6 भागामध्ये या महाराष्ट्राची महसुली किंवा प्रशासकीय विभागणी केलेली आहे. त्याची यादी मी तुम्हाला देतो. पहिला आहे कोकण प्रशासकीय विभाग, याच्यामध्ये 7 जिल्हे आहेत. दुसरा आहे नाशिक प्रशासकीय विभाग, याच्यामध्ये 5 जिल्हे आहेत. तिसरा आहे पुणे प्रशासकीय विभाग, याच्यामध्ये सुद्धा 5 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, याच्यामध्ये 8 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर आहे अमरावती प्रशासकीय विभाग, याच्यामध्ये 5 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर आहे नागपूर प्रशासकीय विभाग, याच्यामध्ये टोटल 6 जिल्हे आहेत. आणि तुम्हाला हे माहीत पाहिजे की विदर्भ कशाला म्हणतात? अमरावतीचे 5 जिल्हे आणि नागपूरचे 6 जिल्हे असे टोटल मिळून 11 जिल्ह्यांचा हा आपला विदर्भ म्हणून ओळखला जातो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यांची नावे मी तुम्हाला सांगितली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? ज्ञानोदय, केसरी, दर्पण, प्रभाकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर्पण. दर्पण या वृत्तपत्राला मराठीतील पहिले वृत्तपत्र मानले जाते आणि याची सुरुवात झाली 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेली आहे. हे महान व्यक्ती बाळशास्त्री जांभेकर आहेत. यांनीच या वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर्पण. प्रश्न क्रमांक 30.
महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी गोदावरी नदीच्या खोऱ्याने सुमारे किती टक्के भाग व्यापला आहे? 49%, 65%, 25%, 30%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 49%. प्रश्न क्रमांक 31. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? वनदुर्ग, जलदुर्ग, गिरिदुर्ग, भुईकोट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जलदुर्ग. जलदुर्ग किल्ला म्हणून हा किल्ला ओळखला जातो. तसेच समुद्रात एका खडकाळ बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हा सागरी किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जलदुर्ग. प्रश्न क्रमांक 32. मुंबई शहराच्या हद्दीत कोणते राष्ट्रीय उद्यान स्थित आहे? पेंच, ताडोबा, गुगामड, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आपल्या सर्वांना माहीत आहे की मुंबई येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. मग पेंच कुठं आहे? पेंच आहे नागपूरला. ताडोबा चंद्रपूरला. गुगामड कुठं आहे? सांगा. अमरावतीला आहे गुगामड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? चिखलदरा, महाबळेश्वर, माथेरान, आंबोली. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंबोली. आंबोली हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे सर्वाधिक पाऊस पडला जाते. सरासरी जर पाहिली आपण तर इथं 7,446 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंबोली. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्राच्या सीमेला एकूण किती राज्यांच्या सीमा भिडल्या आहेत? 5, 7, 4, 6. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6. 6 राज्यांच्या सीमा आपल्या महाराष्ट्राच्या भोवताल लाभलेल्या आहेत. तर आपण पहिल्यांदा बघू. वायव्य दिशेला म्हणजे या दिशेला गुजरात या राज्याची सीमा लागून आहे. महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे. महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. आग्नेय दिशेला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. इकडे सुद्धा कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे. आणि त्यानंतर सर्वात खाली गोवा राज्याची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. म्हणजे किती झाले? गुजरात 1, मध्य प्रदेश 2, छत्तीसगड 3, तेलंगणा 4, कर्नाटक 5 आणि 1 गोवा असे 6 राज्यांची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, 6. प्रश्न क्रमांक 35. भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुणे. पुणेमधील खेड तालुका आहे. त्या खेड तालुक्यात भीमाशंकर नावाचे ठिकाण आहे. त्या भीमाशंकरामधून या भीमा नदीचा उगम झालेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पुणे.